भोजगावच्या रावसाहेब शिंदे यांच्या शेतातल्या विहिरीतून अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होतो आणि याच विहिरीत हे कीटकनाशक टाकण्यात आलं होतं। नागपूरच्या प्रतापनगर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या भातामध्ये चक्क आळ्या आढळल्यानं खळबळ उडाली। शिक्षकांची ही बाब लक्षात येताच भाताचं वाटप थांबवण्यात आलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। नव्या करारानुसार यंदा प्रथमच शहरातल्या शाळांना शिजवलेला पोषण आहार देण्यासाठी 10 महिला बचत गटांना कंत्राट देण्यात आलं। हा शिजवलेला पोषण आहार हे बचत गट शाळांना नेऊन देतात। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून सर्वत्र रोष व्यक्त होतोय। महाविद्यालयीन तरुणानं मोबाईल गेमच्या नादामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातल्या पेरणे फाटा इथं घडली। पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यामध्ये पेरणे फाटा इथं दिवाकर उर्फ संतोष धनपाल माळी हा महाविद्यालयीन तरुणानं रात्री मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केली। गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। नेमक्या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे ही घटना घडली याचा पोलीस तपास करत आहेत। दरम्यान संतोषचं मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलं। महाराष्ट्र विधिमंडळानं नेमलेल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे नवीन दर निश्चित केलेत। त्यानुसार 2010 नंतर 7 वर्षांनी पाण्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। यानुसार 1000 लिटर मागे ग्रामपंचायतीला 13 रुपये 20 पैशांवरून 15 पैसे, नगरपालिकांसाठी 15 रुपये 8 पैशांवरून 18 पैसे, महापालिकांसाठी 21 पैशांवरून 25 पैसे तर टाउनशिपसाठी 21 पैशांवरून 1 रुपया 25 पैसे इतकी वाढ करण्यात आली। मिनरल वॉटर, शीतपेय आणि बियर उत्पादन उद्योगांसाठी सर्वाधिक 16 रुपयांवरून 120 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। मुंबईतल्या बोरिवली इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 1 जण जखमी झाला आहे। 2 टेम्पो, 1 रिक्षा आणि 1 बाईक यांचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये टेम्पोचा चालक गंभीररित्या जखमी झाला। या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी काही काळासाठी निर्माण झाली होती। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर इथे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून भास्कर राजणकर या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून त्यानं 5 एकर शेतामध्ये सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती। मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतातील पिकं करपलेली पाहून त्याने विदर्भ नदीच्या पात्रात जाऊन उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली। अमरावती जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यानं मोर्शी इथल्या निंभोरा धरणाची पातळी खालती गेली आहे। अमरावती शहरातील 9 लाख मोर्शी, वरुड आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्शी इथल्या अप्पर वैतरणा धरणात केवळ 11% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे अमरावतीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट लवकरच ओढवू शकतं। धावत्या रेल्वेवर दगड फेकणाऱ्या एकाला रेल्वे पोलिसांनी कुर्ल्यातून अटक केली। 16 जुलैला कुर्ला ते विद्याविहार या स्थानकांच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली होती। आरोपीनं यापूर्वी सुद्धा अनेकदा लोकलवर दगडफेक केल्याचं तपासामध्ये समोर आलंय। मराठवाडा आणि विदर्भाकडे वरुणराजानं पाठ फिरवली आहे। मात्र हवामानात होत असलेल्या विविध बदलांमुळे आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे। स्कायमेटनं वर्तवलेला अंदाज खरा ठरला तर विदर्भासह मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। परभणी शहरासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काल मध्यरात्री जोराचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला। पावसामुळे जिंतूर तालुक्यातल्या कुपटा इथं गावाला जोडणाऱ्या पुलालगतचा रस्ता काहीसा खचलाय। मागच्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, पण काल रात्री जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये या पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट काही प्रमाणात कमी झालंय। वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। साधारण 22 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा परतला। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान 22 जुलैपर्यंत मुंबईमध्ये पावसाचा जोर राहणार नाही। त्यानंतर मुंबई, डहाणू आणि ठाणे या किनारपट्टीच्या भागात पावसाची तीव्रता वाढेल। 23 आणि 26 जुलैच्या दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात थोड्याफार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। चांगला पाऊस न झाल्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनावरती अज्ञात रोगाची साथ पसरल्यानं हे शेतकरी चांगले चिंतेत आहेत। त्यातच आता गंगापूर तालुक्यातील
धनगरपट्टी इथे अज्ञात रोगाच्या साथीनं काही जनावरं दगावले, त्यामुळे गावात सध्या डॉक्टरांचं एक पथक तैनात आहे आणि ते या सगळ्या जनावरांवर उपचार करत आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेवर बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप होतोय. खेडमध्ये हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम करण्यात आला आहे असा आरोप कदम यांच्या या संस्थेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वीरसेन धोत्रे यांच्यामार्फत एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली, पण संस्थेकडून पर्यावरणीय परवानग्या घेतल्याचा दावा करण्यात येतो. नवी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी शक्यता वर्तवली जाते, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. 15 ऑगस्टपूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आणि भाजपात जाण्याच्या तयारीसाठी नवी मुंबईत नुकत्याच काही बैठका झाल्याचंही कळतं. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचं कळतं. विद्यमान ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. राजीनामा दिल्यानंतर शर्मा हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्यावर सुरू आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार ते असून अंधेरी भागातून ते निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. आयकर रिटर्न भरताना कर वाचवण्यासाठी काही जण घरभाड्याच्या खोट्या पावत्या जोडतात, मात्र आता अशा खोट्या घरभाडे पावत्या जोडणं महागात पडणार आहे, कारण घरभाडे पावती खरी की खोटी हे ओळखण्यासाठी आयकर विभागानं एक नवीन प्लॅन तयार केला आहे. त्यात तुमची घरभाडे पावती खोटी आढळली तर तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते. देशामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढले. 2018-19च्या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये 51% वाढ झाली. हा व्यवहार 3133 कोटींच्या पार पोहोचला आहे अशी माहिती संसदेत सरकारच्या वतीनं देण्यात आली. रेल्वे आणि बसमधील गर्दीची माहिती देणारं फीचर लॉन्च केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याची माहिती सुद्धा सर्वत्र उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत गुगलनं 45,000 कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालयं गुगल मॅप्सवर ॲड केलेत. देशभरातील 1700 शहरांमधली सार्वजनिक शौचालयं गुगल मॅपवर आता जोडण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेनं नो पार्किंग झोनमध्ये वाहनं पार्क केल्यास 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचं फरमान काढलं असताना मध्य रेल्वेनं आपल्या हद्दीतील पे अँड पार्क योजनेमध्ये 2018मध्ये 4.36 कोटी रुपयांची कमाई केली. सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीमध्ये 47 ठिकाणी पे अँड पार्क अशा प्रकारचे वाहनतळ आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी 13 नव्या वाहनतळांची त्यात भर पडणार आहे. रेशन कार्ड धारकांच्याकडे दुचाकी आणि चारचाकी वाहन असेल तर रेशन कार्ड रद्द होईल या भीतीनं सगळ्यांनाच ग्रासला आहे. सरकारकडून काढण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे उडालेला गोंधळ आता निस्तरण्यात आलाय. कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाने याबद्दल परिपत्रक काढून सविस्तर खुलासाही केला आहे. मुंबईत नोव्हेंबरपासून पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये करण्यात आलेली कपात ही रद्द करण्यासाठी पालिकेवर राजकीय दबाव वाढू लागला. स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये याबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे. कपात रद्द झाल्यास उपनगरातील नागरिकांचे पाणी हाल थांबणार आहेत. म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींमधील अनधिकृत भाग पाडण्यासाठी म्हाडाला सहकार्य करण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे. म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींची सगळी जबाबदारी म्हाडाची असते. केवळ त्यातील अनधिकृत भागाची जबाबदारी पालिकेवर झटकणाऱ्या म्हाडासमोर एक नवीन प्रस्ताव ठेवण्याचा पालिका विचार करत आहे. शिवसेनेचे मुंबईतून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याकरता शिवसेनेनं आप रणनीतिकार ॲडव्होकेट अनिल परब यांच्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी टाकल्याचं कळतं. यात 20 वर्षांपूर्वी जिंकलेल्या आणि आता काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चांदिवली विधानसभेची जबाबदारी सुद्धा अनिल परब यांच्यावर सोपवण्यात आल्याचं कळतं. विरारमधील मांडवी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये सायवन गावात एका 40 वर्षीय आदिवासी शेतकरी महिलेची जंगलामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. या घटनेमध्ये विरार पोलिसांनी 36 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावलाय. राजेश पवार असं आरोपीचं नाव असून बलात्काराला विरोध केल्यानं त्यानं या महिलेची हत्या केली.
वीज पुरवठा करणाऱ्या डीपी बॉक्सला आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली। पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रजनीगंधा सोसायटीच्या लगत हा डीपी आहे। या भागातील रहिवासी विशाल देवकर यांनी प्रसंगावधान राखून ही आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला। मोबाईलच्या दुकानामधून महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकले। म्होरक्या आलम शेख त्याचा साथीदार मुनीर या दोघांनाही कल्याणच्या गुन्हे शाखेनं अटक केली। कल्याणमधल्या मोबाईलच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी 16 लाख रुपयांचे मोबाईल चोरले होते। तर काही महिन्यांपूर्वी या चोरट्यांनी मुंबईतल्या पश्चिम उपनगरात सुद्धा एका मोबाईल शॉपमध्ये भिंतीला भगदाड पाडून जवळपास 1 कोटी रुपयांचे मोबाईल चोरले होते। एटीएम मधून आता औषधांचा पुरवठा करण्याची तयारी तामिळनाडू सरकारने केली। राज्याचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारंभी 32 ठिकाणी अशा प्रकारची मशीन लावली जातील। यापैकी 23 मशीन या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असला तरी गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ निर्माण होत असल्यामुळे औषध निर्माण शास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची महाविद्यालय सुरू करण्यास औषध निर्माण शास्त्र परिषदेनं बंदी घातली आहे। कोणत्याही राज्यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून 5 वर्षांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करता येणार नाही। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस असून ते आता धुळ्यात पोहोचले। त्यावेळेला आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या रोड शोला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं कळतं। सकाळी 10:30 वाजता धुळे जिल्ह्यातील दसेरा मैदानापासून या रोड शोला सुरुवात झाली। काही वेळानं ते जय हिंद कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या सोबत आदित्य संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून बातचीत करणार आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सोनभद्र हत्याकांड प्रकरणी राजकारण चांगलंच तापलंय। पीडितांची भेट घेण्यापासून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना रोखण्यात आलंय। पोलिसांनी नारायणपूरला जाताना त्यांना पुढे जाण्यासाठी मज्जाव केला। या विरोधात प्रियांका गांधी यांनी धरणं आंदोलन सुरू केलं। प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून गेस्ट हाऊसमध्ये त्यांची रवानगी केली आहे। बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांवरून मायावती यांच्या भावावर आयकर विभागानं कारवाई केली। यानंतर मायावती यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। आजही दलित हे नेहमीच जातीयवादाचे शिकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजप सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचंही मायावती यांचं म्हणणं आहे। कर्नाटकातल्या राजकीय नाट्याचा आजचा दुसरा दिवस आहे। सभागृहात बोलताना कुमारस्वामी काही वेळापूर्वी भावूक झाले होते। मी अपघातानेच मुख्यमंत्री झालो असं ते म्हणाले। मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडलं नव्हतं। मी अनेक अडचणींना सामोरं जाऊन मुख्यमंत्री झालो असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आणि सभागृहात त्यांनी भावनिक वक्तव्य केलं। कर्नाटक भारतीय जनता पक्ष विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे। अध्यक्षांच्याकडून जेडीएस आणि काँग्रेसला आपले आमदार परत आणण्याकरता मदत केली जात असल्याचा भाजपला संशय आहे। तर दुसरीकडे कुमारस्वामी यांच्या वतीनंही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचं कळतं। राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आदेशांच्या विरोधात कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। आता कुलभूषण जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क भारताला साधता येणार आहे। म्हणजेच पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ॲक्सेस देणार आहे अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली। भारत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान सरकार अखेर झुकल्याचं चित्र आहे। या संदर्भात कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे। तुम्ही त्यांना भेटू शकता अशी माहिती पाकिस्तानच्या सरकारच्या वतीनं अधिकृतरित्या देण्यात आली। बाबरी खटल्याची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी पुढील 9 महिन्यामध्ये निकाल द्यावा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांच्या विरोधातला हा खटला अजूनही सुरूच आहे। जपानमध्ये अॅनिमेशन स्टुडिओवर करण्यात आलेल्या हल्ल्यातल्या बळींची संख्या 33 वर पोहोचली तर 36 जण जखमी झाले। स्टुडिओ परिसरात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। याआधी 2001 मध्ये टोकियोतल्या आगीच्या घटनेमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता। अपोलो 11च्या लॉन्चिंगला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या ऐतिहासिक मोहिमेतल्या आठवणींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो। आपण पाहताय स्पीड न्यूज। झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि संघानं
तात्काळ प्रभावानं त्याचं निलंबन करण्यात आल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं केली. ICCच्या वार्षिक बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी म्हणजे 2020 होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विश्वचषकामध्ये 12 संघांचा समावेश असणाऱ्या T20 क्रमवारीमध्ये अव्वल 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका याही संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात रंगणारी ही T20 स्पर्धा 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीबद्दल होत असलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. ही बैठक आता रविवारी होणार आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सहभाग आणि महेंद्रसिंग धोनीच्या भविष्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. क्रिकेट जगतातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा समावेश ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज ॲलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरीन यांना सुद्धा हा सन्मान देण्यात आला आहे.